बाथरूमच्या म्हणजे काय आंघोळ शिवून थांबायला छान बसा हो. साप पकडायचं वाढते थोडं सोपं नाही आहे, कारण फक्त तुम्ही साप पकडणार असून चालत नाही. शूटिंग हा साहेब, शेतीत काम करणार असले तुम्हाला खोतावर येत आहे, त्याला लागून याची काळजी घ्यावी लागते. बाथरूमचं पाणी थोडीशी ओलसर जागा कालमणी गावात आहे, लक्षात घ्या. खेड्यातले लोक मारतात, यांनी मारायचं नाही असा विचार करून फोन केला. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे मागील 15 दिवसापासून सगळे जुळे साप असल्यामुळं बिळातले साप आणि खूप जास्त वेळ आपल्याला दिसतात ते, आणि बिळ जोपर्यंत आहे तोपर्यंत खोदावं लागतंय. मागील 1 तासभर आम्ही प्रयत्न करतोय. जिथं एंड झालं तिथं हा साप सापडला. फोन करणाऱ्या व्यक्तीला नेहमी असं वाटत होतं की ती फार सोपं आहे, सारखं तोंड करते म्हणजे जवळ बिळ आहे, पण 90% साप बिळातले सापडत नाहीत. या दिवसात मात्र साप मादीच्या मागावर असल्यामुळं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि ते सारखे दिसू लागतात आपल्या आजूबाजूला. त्यामुळे लोक भितात, पण स्वतःहून मात्र काय करत नाहीत. आणि नाग जुळतात, लक्षात घ्या. धामण जुळतात. नाग आणि धामण जुळत नाहीत. आणि मादीच्या वासाला सोडलेला वास जो असतो तो त्याच जातीच्या नराला ऐकायला दिसतोय. आणि त्यामुळे ग्रामीण भागात सापाविषयी उत्सुकता आहे, पण भीती पण आहे, लक्षात घ्या. आपण सापाला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. ग्रामीण भागात शहरी लोक बघत असतात, जास्त मोठ्या प्रमाणात साप असतात आपल्या आजूबाजूला, असे आयुष करत असतात. फक्त आम्ही बघितल्यावर घाबरतो, तेही घाबरतात. म्हणून शेवटपर्यंत त्याला खोदून आम्ही प्रयत्न करायला आला आणि तो शेवटी सापडला. पण साधारण 6 वर्ष वयाचा हा 6 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे, लक्षात घ्या. आणि हा मादी असण्याची शक्यता आहे. ते चेक करून बघायला थोडीशी त्याची शेपूट पण कट आहे आणि त्याच्या स्वभावावर अवलंबून असते. पण मॅच्युअर साप असतात आणि जुळे असतात, म्हणजे मिलन अवस्थेत असतात, ते शांत असतात, लक्षात घ्या. म्हणून शक्यता कधी कधी पायात येतात नाही. साप ही रिस्क घेतात. म्हणजे लोक असताना सुद्धा ह्या दिवसात साप सारखे दिसू लागतात. इतर वेळेला मात्र तोंड काढलं लोक चुकून बघतात आणि साप पळ काढतात. आता मात्र असं होत नाही. सतत 4-8 दिवस किंवा सतत दिवसभर साप दिसण्याचे प्रमाण वाढतंय. त्यात काही मोठं नाही, नैसर्गिक कारण आहे, लक्षात घ्या. मिलन अवस्थे असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसू लागतात. घाबरण्याचं कारण नाही. तुम्हाला चावणे, त्रास देणे त्यांचा उद्देश नाही आहे. धन्यवाद.